सर, खरं तर मालेगाव बॉम्बस्फोटमधील सगळे आरोपी जे आहेत ते निर्दोष सुटलेले आहेत. आपण त्या ठिकाणी तपास अधिकारी होतात, त्यातला एक भाग होतात. काय वाटतंय नेमकं, काय कशा प्रकारे हे प्रकरण आज जे निर्दोष सुटलेले लोक आहेत त्या तपासापैकी जे फरारी आरोपी होते त्याच्याविषयी माझ्याकडे काही काम दिलेलं होतं. हे जे निर्दोष सुटले त्या तपासामध्ये मी नव्हतो, परंतु त्या तपासामधील जे न मिळून आलेले आरोपी होते रामजी कलसंग्रा, दिलीप पाटीदार आणि संदीप ह्यांना त्यांच्याविषयी मला सूचना होत्या, त्याचा तपास करत होतो. त्याशिवाय म्हणून भागवत यांना नागपूरवरून आणा असाही मला आदेश होता. आणि जो काही आदेश होता तो कायदेशीर दिला होता, परंतु कृत्य बेकायदेशीर होतं. त्यामुळे मी काय ते केलेलं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मला माहिती असल्यामुळं मला धाडशी म्हणून नेमलं होतं, मी ते केलं नाही. म्हणून माझ्यावर केलं. नंतर त्या बाबतीत बॉम्ब ब्लास्ट झाला, वातावरण थंड झालं. भगवा आतंकवादाविषयी जो काय वाद निर्माण केला होता त्याच्याविषयी जरा थंड झाल्यानंतर मी कुठेही वाच्यता करू नये म्हणून माझ्यावर त्यांनी खोटे गुन्हे दाखल केले होते. तुमच्यावर काय नेमका दबाव सांगतो माझा दबाव वगैरे काय नव्हता. माझे खोटे गुन्हे दाखल करून मला अटक करण्यात आलं होतं. आणि ते अटक केल्यानंतर ती केस चालली सोलापूरमध्ये. त्यामध्ये सगळे मुद्दे मी तुम्हाला आता जे सांगितलंय ते सगळे मुद्दे मी मान्य न्यायालयासमोर मांडले होते. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत तपासात. त्यावेळी मी काय होतो, मला रिव्हॉल्वर दिली होती, मला वॉरंट दिले होते, त्याच्यानंतर मला सिक्रेट फंडातून पैसे दिले होते. त्याशिवाय 10 कर्मचारी महाराष्ट्रातून माझ्या पसंतीचे मला दिले होते डेप्युटेशनवर. आणि ते 10 कर्मचाऱ्यापैकी सोलापूरचे, लातूरचे, मुंबईचे असे कर्मचारी मला माझ्या मदतीला दिले होते. ते सगळ्यांनी म्हणून आम्ही तपास केला होता. आणि त्यांच्या लक्षात आलं की हे संपूर्ण हकीकत जे काय बेकायदेशीर होती त्यांच्या म्हणजे परमवीर सिंग व त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी ज्यांनी मला बोलून घेतलेलं होतं त्यांचे माझे संबंध अतिशय चांगले होते. असं असताना या गोष्टीला दाखण्यासाठी त्यांनी माझ्यावर मोठा गुन्हा दाखल केला. हे ही सगळी हकीकत मी इथल्या कोर्टात सांगितली आणि मी निर्दोष होतो. इथं जे काही पुरावे झाले होते त्याचे डॉक्युमेंट NIA कोर्टात गेले आणि NIA कोर्टामध्ये त्याला कन्सिडर केलं असेल. जजमेंट अजून मला काय माहीत नाही. जजमेंट काय आलं आहे, त्याच्यामध्ये काय कन्सिडर केलं, काय त्याच्यामध्ये घेतलेलं आहे ते काय मला माहीत नाही. ते आलं ते नक्कीच त्याचा विषय तिथं गेला होता. आज फायनल निकाल लागलेला आहे. तुमची प्रतिक्रिया काय असणार आहे? तेच सांगालो मी. निकाल लागला, त्या निकालपत्रामध्ये काय काय मुद्दे घेतलेले आहेत कोर्टाने ते मला माहीत नाही, परंतु निकाल लागला, समाधान आहे. का समाधान आहे तर हा भगवा आतंकवादाचा विषय काढला गेला आणि त्याच्यामध्ये माझं बी म्हणणं तिथं गेलं, म्हणून मला खुशी आहे. मोहन भागवत यांना अटक करण्यासाठी तुमच्यावर दबाव आणला गेला होता? दबावने मला आदेश दिला होता. दबाव कशाला आणतात? ते दबावने आदेश दिला होता कायदेशीर. मला जा धरून आण म्हणून सांगितलं होतं. पण ते खोटं म्हणजे ते प्रकरण ते जे गुंतवण्याचा जो प्रकार होता तो भयानक होता. ते माझ्या हातून होणार नव्हतं आणि मी केला नाही असा विषय. दबाव काही नाही. दबावापेक्षा मला धाडसी म्हणून नेमण्यात आलं होतं आणि ते कर म्हणून सांगितलं होतं. ते केलं नाही. जर ते केलं असतं तर आज माझी हालत बेकार झाली असती, कारण मी खोटा ठरलो असतो आणि माझं आयुष्य बरबाद तर झालं. ज्याच्यात हे कमी झालं त्याच्यापेक्षा जास्त झालं असतं. मी ते केलं. काय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगितलं? आता सांगितलं नाही तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला? काय सांगितलं म्हणजे मला मोहन भागवतला धरून आणायला सांगितलं होतं. रामजी कलसंग्राला मर्डर त्यांनी केलेलं त्याच्या घरी जाऊन ते जिवंत असं दाखवण्यासाठी डेमॉन्स्ट्रेशन करण्यात सांगितलं होतं. ते खूप भयानक होतं आणि जर मी नाही केलो तर मला एकतर त्यांनी संपवावं किंवा बदनाम करण्यासाठी ते संपवू शकले नाहीत मला आणि बदनाम करण्यासाठी माझ्यावर गुन्हे दाखल केले होते. त्यातून मी चुकून पण 10 वर्ष झाले त्यावेळेस. आणि मी कुठं वाच्यता केली नाही. मी पेन्शनसाठी प्रयत्न केला नाही, परत नोकरीवर जाण्यासाठी प्रयत्न केला नाही. आजपर्यंत मला फार पेन्शन काय मिळालेलं नाही. मला 10,000 रुपये पेन्शन आहे त्यावेळेची, म्हणजे ज्यावेळेस मला सस्पेंड केलं होतं तीच पेन्शन आजपर्यंत द्यायला लागली होती. आता हे निकाल लागला, आता जाऊन काहीतरी प्रयत्न करू, बघू इच्छा झाली तर. धन्यवाद.